राष्ट्रवादीच्या विलीनीकरण चर्चांना तुर्तास तरी आता विराम मिळालाय आणि दोन्ही राष्ट्रवादीचे पुण्यामध्ये वेगवेगळे वर्धापन दिन होणार असल्याचं कळतंय। 10 जूनला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा होणार आहे। मनपा झेडपी निवडणुकीसाठी यावेळी शक्ती प्रदर्शन करण्यात येईल। राष्ट्रवादीचा 10 जूनला बालेवाडीमध्ये वर्धापन दिन सोहळा होणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे हे दोन वेगळ्या गटाचे वर्धापन दिन सोहळे होतील आणि एकाच दिवशी दोन्ही राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिन सोहळा असणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील अशा चर्चा सातत्याने सुरू होत्या। यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि राजकीय वर्तुळामध्ये चांगल्या चर्चा होत होत्या। मात्र विलीनीकरणाला सध्या तरी तुर्तास विराम लागल्याचं चिन्ह दिसतं आहे। 10 जूनला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन असणार आहे। मनपा झेडपी निवडणुकीसाठी यावेळी शक्ती प्रदर्शन करण्यात येईल। तर राष्ट्रवादीचे दोन ठिकाणी दोन वेगवेगळे मेळावे आता होणार आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेले। निलेश, खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील अशा प्रकारची चर्चा होती, मात्र आता हे सगळे संकेत मागे पडताना दिसतात, कारण वर्धापन दिन दोन्ही पक्षाचे वेगवेगळे होणार असल्याचं कळतंय। खरं तर काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली। या बैठकीमध्ये वर्धापन दिनानिमित्त चर्चा झाली आणि विशेष म्हणजे हे दोन्ही वर्धापन दिन आहेत, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन आहेत ते यंदा पुण्यामध्ये होतात आणि महत्वाचं म्हणजे एकाच मुहूर्तावर होतात। शरदचंद्र पवार यांचा वर्धापन दिन आहे तो बालगंधर्वाला होतो, तर अजित पवार यांचा वर्धापन दिन होतो तो बालेवाडीला होतो। मात्र या सगळ्यामध्ये जर बघितलं तर एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर दोन राष्ट्रवादीचे वर्धापन दिन हे पुण्यामध्ये साजरे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। 10 तारखेला पुण्यातील राष्ट्रवादीचा हा वर्धापन साजरा होतोय, म्हणजे दोन्ही वर्धापने आहेत ते पुण्यामध्ये 10 तारखेला संबंध होतात। त्यामुळे 10 तारखेला आपण पाहावं लागणार आहे नेमकं वर्धापन दिनांमध्ये अजित पवार काय बोलतात आणि शरद पवार बोलतात। मात्र या सगळ्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे, म्हणजे दोन्ही पक्ष जरी वेगवेगळे जरी असले तरी कार्यक्रम हे एकाच मुहूर्तावर होताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमक्या याच्यातली कार्यकर्त्यांनी आता काय संदेश द्यायचा हे महत्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी तरी आता 10 तारखेला दोन्ही पक्षाचे वर्धापन हे एकाच वेळी होणार असल्याचं हे निश्चित झालेलं आहे। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।